सगळे? चला. नमस्कार सगळ्यांना. आपण आता खरा हा कार्यक्रम रात्रीचाच असतो आपण आणि नशीब आपण रात्रीच भेटलोय आता. बरोबर आहे. आता हे लक्षात ठेवायचं की हे आपण का करतोय. आता आपल्याला खरीप चालू होतं म्हणजे तुम्हाला माहिती पहिला पाऊस पडला की लाल किडे गोळा होतात तुमच्या बल्पाच्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला. ते लाल किडे माहिती आहे का तुम्ही? येऊन असे टप्प्यात पडत फक्त खाली गोळा होतात गोल गोल फक्त फिरणार असे लिंबाच्या आणि बाबळीच्या झाडावरती हे जास्त दिसतात. ते कशाला दिसतात तर ते लिंबाचा पाला खायला आणि बाबळीचा पाला खाण्यासाठी दिसतात म्हणून ते तिथं जास्त. म्हणून प्रत्येकाने काय करायचं तर तुम्हाला माहिती आहे उनी माहिती आहे तुम्हाला? उनी माहिती आहे ना? ते किडे उनीचे ती उनी किडे आता जर तुम्ही उकेडा जर आता काढीत असेल खत काढीत असेल तर उनीच्या अशा आळ्या सापडल्या का? त्या आळ्या म्हणजे काय उनी. आपल्याला उनी माहिती पण उनी कशापासून तयार होते तर त्या किडे अंडे घालतात त्याच्यापासून आळी तयार होती ती आळी. मग तो किडा माहिती आहे तुम्हाला? तो किडा आपल्याला कळत नाही. तो सगळ्यांना असं वाटतो तो किडा लय भारी आहे त्याचा काही याच्याशी संबंध नाही पण त्याचा आणि याचा संबंध फक्त उनीचा किडा येतो. मग तो तुम्ही म्हणशाल एवढ्या वर्ष कुठं राहतो? आपल्याला फक्त पावसाळ्यात दिसतो बाकीच्या दिवस कुठं राहतो? तर तुम्ही आता उकेड्यात ओलसर असेल तर आळी सापडती नाही तर ह्या वेळेस जास्त ते आळी थोडीशी असली तर असते. पण ती आता हे सगळे जे भुंगेरे आहेत त्याचे लाल भुंगे आता हे 6 ते 7 महिने जमिनीत राहतात खाली. ते 1 ते 3 ते 4 फुटापर्यंत खाली जमिनीत जातात. 6 महिने हे झोपून जातात. त्याला काही खायला लागत नाही ते कोशात जातात आणि पाऊस पडला पण आता आपल्याकडे काय होतं एप्रिल मे मध्ये पाऊस पडतो त्याच्यामुळं आपल्याला जे उकेड्यामध्ये किडे सापडतात काळ्या त्याच्या सापडतात त्या पावसामुळे जास्त सापडतात. परंतु याची सिस्टम अशी की 6 महिने आतमध्ये राहतात. पाऊस पडला की ते किडे बाहेर येतात. मग ते किडे बाहेर आले की त्यांना खायला लागत. काय खातात मग ते लिंबाचा पाला राहतो हिरवा या दिवसामध्ये आणि बाबळीचा हे दोनच पाले त्यांना खायला भेटतात. ते त्याच्यावर खातात आणि खाल्ल्यानंतर ते अंडे घालतात. ते अंडे कुठं घालतात? तुमच्या उकड्यावर घालतात. त्यांना जिथं भुसभुशीत सापडतात तिथे जाऊन अंडे घालतात आणि आपण तेच उकेडा उचलतो कुठं टाकीतो म्हणजे अंडे कुठे गेले? मग ते अंडे इथं आल्यानंतर पाऊस पडला का त्या अंड्यातून आळी बाहेर पडते एवढी एकदम बारीक आळी. आणि ती आळी काय करते तुम्ही जर पेरलं का बारीक तुमचं वावर पीक तयार होतं एवढं पण त्याची मुळं आणि थोडासा पाण्याचा गॅप पडला पावसाचा गॅप पडला थोडा 7-8 दिवस पाऊस नाही आला की असे दळे पडतात. तुम्हाला वाटतं हे खाल्लंय कशाने तरी पण त्याचे खालून मुळं खाल्लेले असतात. मग ती मुळं खाल्ले कशाने तर त्या आळेने खाल्ले. कशाच्या? उनीच्या. पण ते उनीला औषध आहे का? खालून आळी तुम्ही मारणार का? मारू शकत नाही. त्याला औषध नाहीये. केमिकल तुम्ही 10 पटीनं जरी मारलं 10-20 लिटर जरी ओतलं तरी फरक पडत नाही त्याला. म्हणून उनीला औषध नाही. मग औषध काय तर हे औषध आहे. तुम्ही म्हणशाल हे कसं आहे? हे लक्षात ठेवायचं. आता उनीचे किडे आळ्या मारून उपयोग नाही. मग काय मारलं पाहिजे? अंडे कोण घालतंय? भुंगे. एक भुंगा कमीत कमी 150 ते 200 अंडे घालतो. किती? 150 ते 200 एका त्याच्या याच्यामध्ये. त्या 15 दिवसातच बरं का पाऊस पडला का तिथून पुढे 15 दिवसच तुम्हाला भुंगे दिसतात. परत भुंगा दिसत नाही हे लक्षात ठेवायचं. त्या 15 दिवसामध्ये प्रचंड भुंगे बाहेर येतात आतमधून जमिनीतून बाहेर येतात आणि ते अंडे घालतात. ते 150 तर ते भुंगे जर बाहेर आले तर ते संध्याकाळच्या वेळेस 6 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत बाहेर येतात. फक्त संध्याकाळी 4 तास ते बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ते कशाकडे येतात तर लाईटीकडे येतात. म्हणून लाईट खाली पाणी ठेवायचं. याच्यात औषध टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं पण पाणी मात्र पाहिजे. पाण्यात तुम्हाला तेल असलं तेल टाका नसलं औषध नसलं तरी चालेल काही अडचण नाही. कारण का ते भुंगे येतात त्या लाईटला धडक मारतात आणि ते खाली पडतात. ते खाली पडले का ते एकमेकाला परत धरतात त्याच्यामुळे ते कुठून जात नाही. फक्त एक काम करायचं हा खड्डा थोडासा खाली घ्यायचा थोडासा खोल घ्यायचा कमीत कमी 1.5 फुटाचा खोल घ्यायचा. बादली सारखं जर असलं मग त्यांना चढता येईल का? नाही तर त्याच्यावरून काय होणार ते परत चालत वरती येणार. फक्त ह्या पद्धतीने घ्या असं लावून द्या. चार्जिंगचा बल्ब आहे. तुम्ही म्हणशाल लाईट नाही आकडा टाकायचा कुठं आम्हाला माहित नाही. चार्जिंगचा बल्ब आहे 4 तास चालला बस झाला. तेवढाच लावा 4 तास 6 ते 10 चालेल तेवढे किडे गोळा पडतील संपला विषय. ते किडे गोळा करा मारा सगळ्यात सोपा उपाय येतो. आणि हे जर मारलं लावायचे कुठं काय हे लावायचं कुठं तयार कुठं हे साधारण तुम्ही पहा 2 ते 3 एकरा मिळून जर लावला ना तर तिथले सगळे भुंगे जे होतात ना ते लाईट संध्याकाळी आकर्षित शेतात लावायचे तुम्ही फक्त झाडाच्या बल्ब खाली. मोठा लावा.
आणि त्याला तुम्ही जे- पिवळा बल्ब लावलं तर अजून चांगलं ते पिवळ्याकडे जास्त आहे. जो लाल बल्ब असतो ना आपला जुना तो 100 100 200 वेळचा बल्ब लावायचा असतो ना. तो चार्जिंग नाही ना पण सर नाही तो चार्जिंग नाही जिथं शक्यता आहे आता समजा याच्यातलं चार्जिंग जर मोठा भेटला तुम्हाला किंवा असा जरी असला आता इथं पूर्ण अंधार आहे हा सुद्धा खूप मोठा आहे त्याच्यामुळे कशी काय काळजी करायची गरज त्या किड्यांना जेवढी लाईट दिसेल ना फक्त एक लक्षात तेवढं ठेवायचं जळायचं. पाऊस पहिला पडला का त्या दिवशी मात्र लावून द्यायचं हे तयार करून ठेवून द्यायचं हे तुम्ही तयार करून ठेवून द्या विषय संपतो आणि तुम्हाला हे जर तयार केलं तर तुमच्या परिसरात तुम्हाला परत हुमणी दिसत नाही हे सलग 2 ते 3 वर्ष करा तुम्हाला हुमणी औषधालाही सापडत नाही हा सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय हे प्रत्येकाने करा कारण ही उनी किडे उनी सगळ्या पिकांची मुळं खाते तिला काय असं याचा उपास आहे त्याचा उपास आहे असं काही नसते ओके तर मग ही गोष्ट समजून घ्या आणि प्रत्येकाने हे करा प्रत्येकाने त्याच्या वावरात हे करा जिथं लाईटची सोय आहे तिथं डायरेक्ट बल्ब लावा नसेल तर चार्जिंगचा लावा काहीच अडचण नाही सगळ्यात सोपा कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाला गरजेचं आहे आणि ह्या वर्षी तर जास्त गरजेचं आहे कारण तुम्हाला 2 पावसामध्ये जर थोडंसं अंतर पडलं तर उन्ही जास्त वाढते आणि पाऊस जर कंटिन्यू चालला मागचे 5-6 वर्ष तुम्हाला उन्ही अजिबात त्रास दिला नाही कारण पाऊस भरपूर होता पाऊस भरपूर असला का उन्हीची जी उन्ही जेव्हा जमिनीत तयार होती ना ती आळी ती पाण्यामुळं ती सडून जाते आणि तिचा नायनाट होतो परंतु जर पाऊस कमी पडला किंवा पावसात जर गॅप पडला तर उन्हीचं प्रमाण जबरदस्त वाढतं आणि तुमचं पीक तुम्ही काहीच करू शकत नाही फवारा मारून काहीच होत नाही त्यामुळं हे यावर्षी करा गरजेचं आहे चालेल काय त्या काय अडचण गोगल गाया का नाही तयार होत्यात आपल्या त्या शंकाच्या गोगल गाया नाही